नमस्कार मंडळी, आज आपण शिमला मिरचीची अशी भाजी बनवणार आहोत। साधी आहे पण चवीला एकदम जबरदस्त लागते। बघता क्षणी तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटेल एवढीही छान लागते। न आवडणारे सुद्धा आवडीने खातील एकदा अशा पद्धतीने करून तर बघा। तर त्यासाठी इथे मी शिमला मिरची छान स्वच्छ धुवून घेतली आहे। नंतर याचं वरचं देठ काढून या पद्धतीने आतल्या बिया काढून घ्यायच्या आहेत। आपण भरलेली शिमला मिरची बनवत आहोत, त्यासाठी असे कट न मारता या पद्धतीने जर तुम्ही कट केलं तर व्यवस्थित स्टफिंग त्याच्यात राहते, ती अजिबात बाहेर येत नाही। तर इथे मी सर्व मिरच्या या पद्धतीने त्यातील बिया काढून घेते। बियांचा जो पार्ट आहे तो पूर्णपणे मी इथे काढलेला आहे। नंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, मिक्सरला जास्त जाड नाही जास्त मोठे नाही, मीडियम असं हे बारीक करून घेतलं आहे, ते एका प्लेटमध्ये काढलं आहे। नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात आता सुक्या खोबऱ्याचे काप किंवा किसलेलं खोबरंसुद्धा घेऊ शकता, भरपूर लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि भरपूर अशी कोथिंबीर, याचं आपल्याला पाणी न घालता वाटण करायचं आहे। थोडंसं वाटण जाडसर ठेवायचं, त्यामुळे भाजी खाताना नंतर खूप छान लागते। आणि शेंगदाण्याचं कूटही मिडियमच ठेवायचं आहे। नंतर ही खोबऱ्याची पेस्ट आपल्याला या शेंगदाण्याच्या कुटामध्ये काढून घ्यायची आहे। नंतर आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे, भाजीला जेवढं मीठ लागणार आहे ते मी घातलं आहे। नंतर हळद पावडर, धने पावडर आणि लाल मिरची पावडर घालायची आहे। याच्यात गरम मसाला वापरू नका, ही साधी सिंपल अशीच भाजी खायला खूप टेस्टी लागते। नंतर 2 चमचे एवढं याच्यात तेल घातलं आहे आणि नंतर याला छान असं मिक्स करून घातलं आहे। याला व्यवस्थित असं तेलामुळे बाइंडिंग येतं। आणि नंतर ज्या शिमला मिरच्या आपण घेतल्या आहेत त्याच्यामध्ये हे स्टफिंग आता आपल्याला भरून घ्यायचं आहे। अशी भरलेली शिमला मिरची बनवण्यासाठी जर छोटी शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची पण याला म्हणतात, छोटी जर तुम्हाला मिळाली तर ती गावरान असते आणि खायला खूप चवीला छान लागते, ती मिळाली तर ती नक्की वापरा। इकडे मला मिळाली नाही म्हणून मी मोठीच वापरत आहे। तर सर्व मिरच्या या पद्धतीने भरून घेतल्या आहेत। नंतर कढईमध्ये 2 चमचे एवढं तेल घालायचं आहे। नंतर तेल व्यवस्थित गरम झालं की 1 चमचा मोहरी, नंतर 1 चमचा जिरे घालायचे आहे आणि जे स्टफिंग बनवलं होतं ते थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे, ते तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे। आणि थोडंसं परतल्यानंतर नंतर अर्धी वाटी पाणी याच्यात घालायचं आहे आणि शिमला मिरची याच्यात टाकून 2 ते 3 मिनिटे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत मिरच्या। नंतर याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटाची एक छान वाफ काढून घ्यायची आहे। तर इथे 5 मिनिटासाठी झाकण ठेवून दिलं। 5 मिनिटानंतर एकदा हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी आणखी याच्यात गरम पाणी घालायचं आहे आणि मिरची छान शिजेपर्यंत आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे। तर मिरची शिजण्यासाठी इथं अर्धी वाटी पाणी घातलं आहे। मध्ये एकदा दोनदा झाकण काढून एकदा व्यवस्थित हलवायचं आहे आणि पाणी आटलं असेल तर थोडं पाणी मिरची शिजेपर्यंत आणखी थोडंसं वापरायचं आहे। तर इथे मिरची बघू शकता आपली व्यवस्थित शिजली आहे, चाकूने मी चेक करून पाहिलं आहे। तर चमचमीत अशी खायला टेस्टी अशी भरलेली शिमला मिरची तयार आहे। डब्यालासुद्धा तुम्ही देऊ शकता। व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।